मंडळी, कोकणात गेले की कोकणातील हिरवेगार झाडे, मस्तपैकी असा समुद्र आणि हा फूल वलंडूनच आपण कड्याच्या गणपतीला जाऊ शकतो. हरण्या बीचच्या पासून जवळच कड्याचा गणपती असा प्रसिद्ध असा मस्तपैकी गणपतीचं मंदिर आहे. तिथेच गणपतीचे मंदिर आणि त्याचे पाऊल असं स्वयंभू असं गणपतीचं मंदिर आहे. तुम्हीही कधी गेलात तर आवर्जून हे गणपतीचं मंदिर बघण्यासाठी आवर्जून जा, कारण की तिथे लोक गणपतीला खूप मानतात आणि ते नेहमी सांगतात की असं की कोकणात फिरायला दापोलीला आलं की कड्यावरचा गणपतीचं मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे खूप भाग्याचं असतं असं ते सांगतात. आम्हीही सर्वजण कड्यावरच्या गणपतीला गेलो होतो. हे आहे मस्तपैकी गणपतीचं मंदिर. मंदिरात मूर्तीचा फोटो वगैरे काढू देत नाहीत. तिथं मोबाईलही चालत नाही. फक्त बाहेरचं जे हिरवेगार मंदिराचा आवार आहे तो आपल्याला बघायला मिळतं. अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तिथं गेल्यानंतर मस्त असं वाटतं की असंच तिथं आपण फिरत राहावं, बसून राहावं असं आपल्याला वाटतं. मन प्रसन्न होतं. आणि गणपती म्हटलं की आपले महाराष्ट्रीयन संस्कृतीतील पहिलं दैवत मानलं जातं आणि त्यामुळं गणपतीला बघायला जाणंही तितकंच महत्त्वाचं.